जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे फेज 2 च्या जाहिरातीची, परंतु शासनाचा जो आहे आश्चर्यजनक निर्णय आपल्या समोर येताना दिसत आहे। शासन जे आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या लेवलला पुन्हा एकदा कंत्राटी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करताना आपल्याला दिसत आहे। काय आहे या संदर्भामधलं महत्त्वाचं पत्र, कोणत्या जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा जाहिरात काढली आहे कंत्राटी भरतीची, त्याची परिणाम काय होऊ शकतात, त्याच्या नियम अटी नेमक्या काय आहेत आणि फेज 2 संदर्भामध्ये नेमकी सद्यस्थिती काय आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण काय आहे ती महत्त्वाची माहिती। मित्रांनो, आदर्श आचारसंहिता संपलेली आहे आणि आपल्या सर्वांची नजर जी आहे आतुरतेने खिळून राहिलेली आहे फेज 2 च्या जाहिरातीवर, की किती लवकर जे आहे जाहिरात आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळते आहे। अनफॉर्च्युनेटली अजूनही त्या संदर्भामध्ये पाहिजे त्या प्रमाणावरती आश्वासक वातावरण निर्माण झालेलं नाही, परंतु तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हे एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी दिसत आहे। प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने निर्गमित झालेला आहे 26/11/2024, म्हणजे कालच्या तारखेला। एक महत्त्वाची प्रेस नोट आहे ही न्यूजपेपरला दिलेली, त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय जो की 23 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झाला होता, त्यानुसार डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असा तो शासन निर्णय आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या कंत्राट भरतीला आपला तीव्र अशा प्रकारचा विरोध आहे। जरी ही भरती एका शैक्षणिक वर्षाकरिता असेल तरी देखील याचा काही ना काहीतरी परिणाम जो आहे आपल्या चालू असलेल्या शिक्षक भरतीवर फेज 2 वर पडल्याशिवाय राहत नाही। हे खऱ्या अर्थाने जे आहे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक घटना आहे, की जेणेकरून परमनंट शिक्षकांची भरती न करता अशा प्रकारे कमी गुणवत्ता असलेल्या कंत्राट पद्धतीने शिक्षकांची भरती केली जाते आहे। आता कमी गुणवत्ता मी यासाठी सांगतो आहे, पुढे त्याचं मी एक्सप्लेनेशन या पत्राच्या वाचन करत असताना मी तुम्हाला करून देणार आहे। खऱ्या अर्थानं फेज 2 लवकरात लवकर घेणं, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक प्रत्येक आस्थापनेला मिळेल, मग ते जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांनाही परमनंट बेसिसवरचे शिक्षक मिळतील, अशी शासनानं तरतूद करायला पाहिजे। परंतु शासन या गोष्टीकडे जे आहे जाणून बुजून कानाडोळा करतो की काय, अशी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होते आहे। त्यांनी काय सांगितलंय या जाहिरातीमध्ये, असं सांगण्यात आलेलं आहे बघा, अर्ज करण्याची नवीन मुदत त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा। अर्ज सादर करण्याची मुदत 10 डिसेंबर 2024 अखेर, आणि अर्ज सादर करण्याचं जो ठिकाण आहे जिल्हा परिषदेचा जो प्राथमिक विभाग आहे सांगली या ठिकाणी तिथे दिलेला आहे। आता एक टीप त्यांनी अशी लिहिली की सदर योजनेस्तव यापूर्वी या कार्यालयाकडे अर्ज जर सादर केला असेल तर दुसऱ्यांदा सादर करण्याची गरज नाही, तुमचा तो जुना अर्ज या ठिकाणी कन्सिडर केला जाणार आहे। आता यामध्ये काही नियम अटी दिल्या आहे, मी ज्या गोष्टीला विरोध करतो आहे त्या गोष्टी तुम्हाला यातून समजून जातील बघा। सदर नियुक्ती कंत्राटी पद्धतीने आहे, सदर नियुक्ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधितांना शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समायोजन घेण्याचं सामावून घेण्याचं नियमित सेवेमध्ये इतर कोणत्याही लाभाचा अधिकार राहणार नाही। अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 हे किमान, आणि खुला प्रवर्ग असेल तर 38 हे मॅक्झिमम वय आहे, कॅटेगरीवाल्यांना 43 वर्ष। वरील प्रमाणे वयोमर्यादा खुला व मागास प्रवर्गानुसार वेगळी आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव कोणताही आरक्षण लाभ देय नाही आहे। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे या प्रकारच्या भरतीमध्ये रोस्टर नाही, कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, पहिले आव पहिले पाव या म्हणीप्रमाणे जे आहे जे लवकरात लवकर अर्ज करेल त्याला जॉब मिळून जाईल, त्याचं शिक्षण याला जे आहे किंचितचं बंधन आहे। आता मी हा शब्द वापरण्यामागचं कारण असं आहे की सदर नियुक्तीस्तव डीएड अथवा बीएड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे। यामध्ये टीईटी, सीटीटी, टीएआयटी कसलाही उल्लेख नाहीये, म्हणजे या परीक्षा बंधनकारक नाही। म्हणून मी वारंवार सांगतो आहे की या पद्धतीची भरती जी आहे कमी गुणवत्ता असलेल्या उमेदवारांची भरती म्हणून या ठिकाणी गाजणार आहे। फक्त तुमचं डीएड असेल किंवा बीएड असेल त्याला किती मार्क आहेत त्यालाही देणे घेणे नाही, तुमच्याकडे डिग्री असावी असा नियम आहे। त्यानंतर सदर नियुक्तीच्या कालावधीमध्ये जे आहे 1 वर्ष शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे। आता याला जर का शासनाला याचं नूतनीकरण करायचं असेल, म्हणजे पुढे कॉन्ट्रॅक्ट वाढवायचा असेल तर ते वाढवू शकतात, आणि विशेष म्हणजे याचं जे काही मानधन असणार आहे 15,000 असणार आहे।
म्हणजे लक्षात घ्या, जे परमनंट शिक्षक म्हणून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून लागलेले शिक्षण सेवक आहेत त्या लोकांना या ठिकाणी पगार मिळतो आहे 16,000 आणि कमी गुणवत्ता असलेल्या शिक्षकांना स्वतःच्या गावामध्ये नोकरी मिळून यांचा पगार यांचं मानधन 15,000 रुपये आहे. कुठेतरी शासनाचा दुजाभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून आपली मागणी भविष्यामध्ये देखील असणार आहे. आता नवीन सरकार स्थापन झाले की शिक्षण सेवक हे रद्द व्हायला पाहिजे. 16,000 जे आहे एक प्रकारे वेठ बिगारीसारखं काम करावं लागतं आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा करावा लागेल. अध्यापनाचे तास हे बाकीच्या शिक्षकांनी एवढेच असणार आहे. शारीरिक क्षमता मानसिक क्षमता जी आहे या शिक्षकाची व्यवस्थितपणाने असायला पाहिजे असा त्यांनी या ठिकाणी नियम घालून दिलेला आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नियुक्ती कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झाल्यास संपुष्टात येईल. म्हणजे लवकरात लवकर जर का फेज 2 झाला आणि या शाळेवर आपला एखादा अभियोग्यताधारक शिक्षण सेवक म्हणून रुजू झाला तर अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या शिक्षकांची सेवा तात्काळ समाप्त केली जाणार आहे. नियम अटी यांना बंधनकारक राहणार आहे. तालुका स्तरावरील अर्ज व विहित कालमर्यादेपर्यंत प्राप्त अर्जांचा विचार जो आहे केला जाणार नाही. म्हणजे तालुका स्तरावरचा अर्ज या ठिकाणी गृहीत धरला जाणार नाही आणि तारीख संपून गेल्याच्या नंतरही गृहीत धरल्या जाणार नाही. असं हे जे पत्र आहे कालच्या तारखेला या ठिकाणी जे शिक्षणाधिकारी प्राथमिकचे जे की जिल्हा परिषद सांगलीचे आहे मोहन गायकवाड सर त्यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेला आहे. आता हा आहे सांगलीचं पत्र. आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की पुन्हा एकदा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही वॅकन्सी बाकी आहे त्या सगळ्या जिल्ह्यांच्या आस्थापनांमधून जे आहे अशा प्रकारचे पत्र निघाले तर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण शासनाला हे चांगलंच झालेलं आहे की कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त मॅनपॉवर त्यांना मिळत आहे. परंतु यामुळे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचा जो आहे धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपला या ठिकाणी अशा प्रकारच्या शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीला कडाडून विरोध आहे, तीव्र विरोध आहे. त्याचमुळे आपण म्हणतो आहे की नवीन अभियोग्यताधारकांसाठी नवीन चाचणी घ्या. फेज 2 कंप्लीट झालं की तिसरी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी घ्या आणि त्याची जर का तुम्हाला तयारी करायची असेल परमनंट बेसिसवरचं जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्यासाठी आहे IBPS पॅटर्ननुसार एक मिशन टेट बॅच 2.0. या बॅचमध्ये तुम्हाला टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. डेली लाईव्ह लेक्चर असेल प्रत्येक सब्जेक्टचा. एक लेक्चर जर का तुम्ही लाईव्ह अटेंड नाही करू शकलं तर तोच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. सोबतच प्रत्येक विषयाच्या PDF नोट्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे IBPS एक्सपर्ट असलेली फॅकल्टी तुम्हाला शिकवण्याकरिता मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे. महाराष्ट्रामधला हा एकमेव अशा प्रकारचा क्लास आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक विषयाकरिता 2-2 IBPS एक्सपर्ट आपण उभे केलेले आहे. जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो खऱ्याच अर्थाने असा यायला पाहिजे की त्याला नोकरी तर मिळायलाच पाहिजे परंतु आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच नोकरी मिळावी एवढा चांगला स्कोर प्राप्त व्हायला पाहिजे. हाच उद्देश या 2-2 एक्सपर्ट मंडळींना एका विषयासाठी उभं करण्यामागचा आहे. तुम्ही निश्चितपणाने या लोकांचे डेमो आपल्या YouTube चॅनलला उपलब्ध आहेत. एकदा बघून घ्या आणि यांच्या सानिध्यामध्ये आज आता ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला परमनंट तुमच्या हक्काची नोकरी प्राप्त होऊन जाईल.